समर्थ. नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आज आपण मान तालुक्यातील बिदाली या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण ज्या मंदिरात आहे ते मंदिर आहे गणरायाचं मंदिर आहे आणि या मंदिरात आपल्याला अजून एक फोटो दिसत आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा आहे. खरं तर आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित बिदाल यांच्या वतीने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. का कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि हे सेवा केंद्र बिदाल या गावामध्ये केव्हा सुरू केलेलं आहे अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ते समर्थ अक्कलकोट महाराजांचे भक्त आहेत. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्याचपैकी एक कार्यक्रम आपण पाहत आहे तो कार्यक्रम आहे झांज पथकाचा आहे. श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेच्या मुलांनी झांज पथकाचा हा कार्यक्रम सादर केलेला आहे. अतिशय सुंदर हा कार्यक्रम आपल्याला पाहावयास मिळत आहेत. या कार्यक्रमानंतर ओंकार गणेश मंदिरापासून गावातून एक वर्धापन दिनानिमित्त पालखी सोहळा काढण्यात आलेला होता. तर या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला लेझिम पथक महिलांचे खेळताना पाहावयास मिळत आहे. अक्कलकोट महाराज मंदिर बिदाल शाखा बिदालच्या या सेवेकरी महिला आहेत. दिंडोरी प्रणित हे केंद्र आहे. खरं तर सेवेकरी महिलांनी सुद्धा एक आकर्षक पद्धतीनं लेझिम नृत्य सादर केलेले आहे आणि याच महिलांनी खरं तर टाळमृदंगावरही हे अतिशय अभंगावरही चांगलं नृत्य केलेले आहे. आपण दृश्य पाहतोय ते लेझिम नृत्यातील आहे. आपण या ग्रामप्रदक्षिणेमध्ये सहभागी होत आहे. या ग्रामप्रदक्षिणामध्ये विविध शाळकरी मुलं दिसत आहेत. विविध देवांच्या वेशभूषेतील ही मुलं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. ग्रामप्रदक्षिणाच्या वेळी वेशभूषा करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आपण टाळ मृदंगावर सेवेकरी महिला अभंगावर नाचताना आपण पाहत आहे. खरं तर हे दृश्य आहे पालखी सोहळ्यातील ग्रामप्रदक्षिणेमधील टाळ मृदंग नाचण्यामध्ये दंग झालेले आहेत या सेवेकरी महिला. जे आपले हिंदू धर्मातील मंदिराचे कळस आज आपण पाहतोय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार घोषणा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. श्री स्वामी समर्थ महाराज की. नाताच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं, भारत माता की, गणपती बाप्पा, जय श्रीराम. पालखी सोहळा बिदाल बस स्थानकावर आल्यानंतर रिंगण सोहळा झालेला आपल्याला दिसत आहे.
या रिंगण सोहळ्यामध्ये समस्त बिदालकर महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत. याशिवाय बिदालकरही हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आपण दृश्य पाहतोय ते रिंगण सोहळ्याचं दृश्य आहे. बिदाल बसस्थानकावरील हे दृश्य आपण पाहतोय. यावेळी शाळकरी मुलांनी सुद्धा खंडेरायाचं गीत सादर केलेलं आहे, तेही आपण पाहणार आहोत. खरं तर टाळ मृदुंगच्या तालावर या महिला नाचत आहेत. त्याचबरोबर लेझिम नृत्य पण या महिलांनी सादर केलेलं आहे. पालखी सोहळा आपण पाहत आहे. महाराजांचं दर्शन झालेलं आहे. अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आपण. आपण जे दृश्य पाहतोय ते दृश्य आहे रिंगण सोहळ्याचं दृश्य आहे. असा हा देखणा कार्यक्रम वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला होता. खरं तर महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला या कार्यक्रमात सहभागी झालेली दिसत आहे. खरं तर त्याचं कारण केंद्राच्या मार्गदर्शक आहेत ज्या सरस्वती महादेव तपकिरे यांनी सांगितलेलं आहे. खरं तर सरस्वती तपकिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते शाळकरी विद्यार्थिनी आहेत. खंडेरायाच्या गीतावर त्या नाचत आहेत. खरं तर अनेक वर्षापासून बिदाल केंद्र आहे, त्या बिदाल केंद्राच्या प्रमुख म्हणून सौ सरस्वती महादेव तपकिरे म्हणून काम करत आहेत. खरं तर सर्व महिलांना एकत्रित करून एवढा देखणा कार्यक्रम त्या पार पाडत आहेत. सर्वत्र या महिलांचं कौतुक होत आहेत. भविष्यात पण कशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम असतील हे त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितले. आपण थेट आता मंदिरात आलेलो आहोत. या मंदिरामध्ये निलेश जगदाळे, दादासाहेब भुजबळ, अक्केजी पाटील, संदीप भोसले अशा मान्यवरांचा यावेळेला सन्मान करण्यात आलेला आहे. संदीप भोसले यांनी अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. त्यांनी अक्कलकोट महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. विशेष म्हणजे आपण दृश्य पाहतोय ते संदीप भोसले दर्शन घेत आहेत अक्कलकोट महाराजांचं आणि सरपंचांचा सत्कार होत आहे. गावचा सत्कार म्हणजे सरपंचाचा सत्कार आणि सरपंच सत्कार म्हणजे गावचा सत्कार प्रमोद जगदाळे यांचा करण्यात आलेला आहे. पण दृश्य पाहतो सरपंचाचा सत्कार महादेव तपकिरे यांनी केलेला आहे आणि सूत्रसंचालन केलेलं आहे. ते यांनी केलेलं आहे. अक्केजी पाटील मार्गदर्शन करत आहेत. आणि या बिदाल ग्रामी आपण जे केंद्र चालवतो, मी असं म्हणेन की हे केंद्र तुम्ही सर्वजण चालवता. आता हे केंद्र म्हणजे नेमकं काय? श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रच का म्हणावं? महाराजांच्या पंचारत्या केल्या जातात. पंचारत्या झाल्यानंतर आपण महाराजांचं नामस्मरणाची उपासना करतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की जी जी तुम्ही उपासना कराल ती एका त्या शक्तीचं रूपांतर एका केंद्रात त्या ऊर्जेची स्थिरता आपण स्वतः करून घेऊन जातो आणि त्या ऊर्जेच्या स्थिरतेनं आपले प्रापंचिक प्रश्न मार्गी लागतात. सकाळपासून महाप्रसादापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या सर्व कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपण थेट आता पंक्तीमध्ये आलेलो आहोत आणि महिला महाप्रसाद घेताना दृश्य पाहत आहे. आपण अर्थात मानदेश भूषण संपर्क साधलाय तो सेवेकरांशी. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. नमस्कार, मी नंदकिशोर इंगवले, राहणार बेदाल. बर किशोरजी, एक सांगा, आपलं जी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी बिदाल या गावामध्ये हे केंद्र केव्हा सुरू केलं? जवळजवळ 2018 मध्ये हे केंद्र चालू झालेलं आहे आणि तिथून पुढचा प्रवास आतापर्यंत 2026 पर्यंत चालू आहे. बर, काय संकल्पना होती हे केंद्र सुरू करण्याच्या पाठीमागं? खर तर आपण पाहताय आत्ताच्या या कलियुगामध्ये की आपल्याला धार्मिक बाबत बरीचशीच लोक कमी दिसत आहेत. पण श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित बिदाल या ठिकाणी लोकांना घडवण्याचं काम या केंद्रामध्ये केलं जातं. नुसतं लोकांनाच नाही तर आपली शेती असेल, आपलं पाणी असेल,
आपली मुलं असतील, आपली शाळा असेल, आपलं गाव असेल, हे कसं चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल ते काम या केंद्राच्या मार्फत या ठिकाणी घेतलं जातं. बर, आज कोणकोणते कार्यक्रम होते म्हणजे आज अं, कितवा वर्धापन दिन? आजचा हा 6वा वर्धापन दिन आहे. तुम्ही पाहिलंच असेल की संपूर्ण गाव या वर्धापन दिनानिमित्त बाहेर पडलं होतं आणि यामध्ये सर्वात जास्त सहभाग असेल तर ते महिलाच असेल. तसं पाहिलं तर आपण म्हटलं आहे की महिला म्हणजे लक्ष्मीचं रूप आणि ज्यावेळेस लक्ष्मीचं पावलं घराच्या बाहेर पडतात त्यावेळेस कोणतंही कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आजचंही कार्य महिलांच्या ताकदीच्या जीवावरती हा वर्धापन दिन आजचा साजरा झालेला आहे. बर, आज कोणकोणते सकाळपासून महाप्रसादापर्यंत कार्यक्रम होते? सकाळी सुरुवातीला 8ची आरती या ठिकाणी झाली. 8ची आरती झाल्यानंतर गावातून पूर्णपणे रस्त्यावरती रांगोळी काढण्यात आली. रांगोळी काढल्यानंतर सुंदर असं महाराजांचं पालखी मिरवणूक बरोबर 9:15च्या दरम्यान चालू झाली आणि संपूर्ण गावामध्ये पालखी चालू असताना याच महिलांनी भक्ती गीतावरती लेझिम पथक असेल, टाळाचं पथक असेल, त्याच वेळेस संत गाडगेबाबा आश्रमशाळा या ठिकाणची मुलं झांज पथक घेऊन आलती आणि विविध विषयाचे बोर्ड घेऊन आम्ही या मिरवणुकीत जनजागृती देखील करत होतो. धन्यवाद. स्वामी समर्थ. नाव सांगा तुमचं. स्वामी, मी महादेव बळवंत टक्के. आता ह्याने आजचे कार्यक्रम सांगितलेले आहेत, पण भविष्यात म्हणजे आज 6वा वर्धापन दिन आपला साजरा झालेला आहे, तर आजचे कार्यक्रम बघितल्यानंतर किंवा पाठीमागचे कार्यक्रम बघितल्यानंतर अजून काय कार्यक्रम म्हणजे भविष्यात दृष्टीने वाढवावेत असं वाटतं तुम्हाला? भविष्यात बालसंस्कार अत्यंत महत्वाचा आहे. बालसंस्कारामुळे मुलं घडली जातात, पुढची पिढी घडली जाते आणि वृद्धाश्रम मुक्त भारत हे आमच्या गुरुमाऊलींचे वेदवाक्य आहे. त्याचंही अनुकरण आमच्या इथं चालू आहे आणि मुलं इथून पुढं मुलांना मोबाईल होणारे दुष्परिणाम हेही समजून सांगितलं जातं. इथं प्रत्येक रविवार इथं बालसंस्कार घेतला जातो. मुलांनी धार्मिक व शिक्षण जे दोन्ही पाठ्यपुस्तकाचं ज्ञान आणि धार्मिक ज्ञान दोन्ही ज्ञान या मार्गात दिलं जातं. जसे तुमचे भविष्यातले एक नियोजन आहे. शेतकऱ्यासाठी काय वगैरे? शेतकऱ्यासाठी सेंद्रिय शेतीचा आमचा एक विभाग आहे. त्या विभागामुळे रासायनिक शेतीपासून होणारे दुष्परिणाम आणि सेंद्रिय शेतीपासून होणारे फायदे, जमिनीची सुपीकता कशी वाढेल या दृष्टीने आमच्या मार्गात काम केलं जातं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. मी सौ सरस्वती महादेव तपकिरे. ताई, एक सांगा, आज महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला होत्या की खरं तर त्या महिला उपस्थित नव्हत्या, तर वेगवेगळे उपक्रम होते तुमचे. म्हणजे ज्या महिला टाळ वाजवत होत्या, ज्या महिला लेझिम घेऊन खेळत होत्या, नाचत होत्या, ज्या महिला म्हणजे हे करतात त्या महिलांनी सुद्धा महाप्रसाद वाढलेला आहे. हे चित्र बघता एवढा मोठा सहभाग आपल्या महिलांमध्ये कसं काय 6 वर्षात तुम्ही जास्त प्रमाणात वाढू शकता? काय कारण आहे नक्की त्याच्या पाठीमागं? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मार्ग, दिंडोरी प्रणित मार्ग, शाखा बिदाल. आपला हे स्वामी समर्थ सेवा केंद्र बिदाल मध्ये 2011 चालू झालं. इथून पुढं आपला हा आध्यात्मिक प्रवास गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला ज्या घरातून बाहेर पडत नव्हत्या त्या ह्या मार्गातून आत मंदिरात येण्यामुळे किंवा सेवेमुळे मंदिरात येऊ लागल्या, बाहेर पडू लागल्या आणि विविध आज जर कार्यक्रमामध्ये तुम्ही बघितलं असेल तर महिलांची संख्या खूप छान होती. ते बघितलेलं आणि- तुम्हाला आणि- सांगितलं. महिलांनी अतिशय उत्साहात म्हणजे लेझिम गीत असेल, श्री स्वामी समर्थ लय भारी किंवा माऊली माऊली गाणं टाळगुती असेल, अतिशय छान पद्धतीने केलं आणि त्यांचा उत्साह बघून सगळ्यांनाच खरं म्हणजे गावामधील सगळी लोक खरोखर म्हणजे सुखावली की महिलांना पण हे करता येते किंवा महिला पण ह्या कारणासाठी वेळ देऊ शकतात. आणि महिलांची उपस्थिती सगळ्यात जास्त आपल्या मार्गामध्ये असते कारण महिलांच्या सहभागामुळेच आपलं हे केंद्र चालू आहे जास्तीत जास्त संख्येमुळे, लक्षात ठेवा. आणि आपल्या मार्गामध्ये बालसंस्कार केंद्र चाललं जातं, गर्भसंस्कार केंद्र चालू असतं, दुसरं कृषी विषयक ते एक विभाग चालू असतो आणि मूल्य शिक्षण हा एक आपल्याकडे विभाग चालू असू शकतो. आणि आजच्या ह्या कार्यक्रमात वर्धापन दिनाला नव्हे प्रत्येकच कार्यक्रमाला अगदी सत्य दत्त जयंतीचा सप्ताह असू द्या, गुरुचरित्र पारायणाचा किंवा महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह असू द्या, त्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहानं महिला हे करतात, सहभागी होतात आणि जास्तीत जास्त महिलांचा सहभागी असतोच. आमच्या गावामध्ये असू द्या किंवा कोणत्याही केंद्रामध्ये असू द्या, अतिशय महत्वाचं हे आहे. खरं कारण काय म्हणजे एवढ्या कारण महिला म्हणजे म्हणजे काय असं तुम्ही महिलांचा- तुम्ही काय असं
महिलांच्या मध्ये एक महिला ऊर्जा जर निर्माण केलेली जेव्हा आहे. घरातून बाहेर पडते तेव्हा म्हणजे जी महिला ह्या केंद्रामध्ये येते तिच्यामध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होऊन ती तिचं कुटुंब सगळं घडवत असते. त्याच्यामुळे महिला इथं केंद्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित असतात आणि त्या महिला ज्या पद्धतीने चालतात त्यांच्या घरातली लोक त्यांच्या जोडीमध्ये चालत असतात. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती घरामधली होत जाते. जशी की मुलांची असेल, पुरुष लोकांची असेल, आध्यात्मिकता जास्त वाढते. आता आपण बघतो सगळीकडे जिथे तिथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण ह्या मार्गातून जे काही शिक्षण दिलं जातं त्यातून ह्या गोष्टी होतच नाहीत. त्याच्यामुळं ह्या गोष्टी टाळण्यासाठी आणि आमच्या गुरुमाऊलींचं आता सांगितलं म्हणजे मिस्टरांनी की ब्रीदवाक्य आहे की वृद्धाश्रम मुक्त भारत, तसंच आपल्या मुलांचं पण भविष्य घडवायला आपलं हे केंद्र कारणीभूत असणार आहे. त्या पद्धतीने आपली वाटचाल चालू आहे आणि इथून पुढं आमच्या दरबाराचं सुद्धा काम थोड्या दिवसात चालू होणार आहे. पिसाळ कुटुंबियांनी जागा दिलेली आहे तर ते पण आपण काम थोड्या दिवसात चालू करणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्वाची म्हणजे महिलांची सहभाग पण आणि तसंच पुरुषांचा पण सहभाग व्हावा आणि महाराजांच्या चरणी ही प्रार्थना करते की पुरुष सेवेकऱ्यांनी पण जास्तीत जास्त सहभागी व्हावं. महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. थांबतो. ताई, अजून एक विषय आहे की खरं तर आपल्या ज्या महिला सेवेला येतात सगळ्या शेतकरी येतात आणि गृहिणी येतात आणि थोड्याफार काय नोकर वर्ग आहे थोडाफार आणि आता राहिला प्रश्न व्यवसाय. तर ह्याच्या 4 वर्गातल्या महिला आहेत. तर ह्या 4 वर्गातल्या महिलांसाठी आपलं केंद्र काय म्हणजे त्यांना आपल्या आता काम काय करणार त्यांच्यासाठी? व्यावसायिक महिला असू द्या किंवा गृहिणी असू द्या किंवा शेती करणारी असू द्या किंवा रोजंदारी करणारे असू द्या, त्या सगळ्यांसाठी आपल्या मार्गामध्ये काही काही गोष्टींना असं असतं की प्राधान्य का द्यावं वाटतं की म्हणजे त्यांच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, कोणत्याही अडचणी असतील, अगदी मुला मुलींच्या लग्नाचा विषय असेल, नोकरीचा विषय असेल, कोणताही काही अडचणी असतील, त्या इथं आल्यानंतर प्रत्येक शनिवारी 10:30 आरती असते. त्या केंद्राच्या आरतीच्या माध्यमातून प्रश्नोत्तराच्या या विभागातून त्यांचे प्रश्न सोडवले जातात. त्याच्यामुळे त्यांना जास्त फायदा होतोय. त्यामुळे त्या जरी गृहिणी असल्या, जरी व्यावसायिक असल्या, जरी शेती काम करत असल्या किंवा काही त्यांचा नोकर वर्ग असला तरी सुद्धा त्या इथं येऊन आठवड्यातून एकदा 1-2 तास वेळ देतात आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न बरेचसे सुटत गेलेत. हा त्यांचा फायदा आहे. आता एक सांगा, खरं तर यावर्षी तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच आहे का काय माहित नाही, पण महिला लेझिम खेळत होत्या, टाळ वाजवून त्या ताला नाचत होत्या. आता हे तुमचा उपक्रम झालेला आहे, पण आता ह्या उपक्रमा व्यतिरिक्त अजून आता पुढच्या 7 वर्धापन दिन येणार आहे, तर त्याच्यासाठी काही वेगळं पण आहे का करण्याचं काय म्हणा? करणार आहे. पुढच्या 7व्या वर्धापन दिनाला आता जसं महिलांनी टाळ आणि लेझिमच्या गाण्यामध्ये भाग घेतला त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी वेशभूषा हे एक डोक्यात संकल्पना आहे माझ्या. आता ही संकल्पना माझीच होती, पण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त अजून होणार, ह्याच्यापेक्षा जास्त वर्गाचा कार्यक्रम, उत्कृष्ट दर्जेदार कार्यक्रम होणार आहे अशी संकल्पना डोक्यात आहे. कारण महिलांना घर, चूल, मूल सारखा शेती किंवा हे म्हणजे काम ह्यातून जर मोकळीकपणा द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी एक विरंगुळा म्हणून आम्ही यावर्षी जसा कार्यक्रम ठेवला त्याच्यापेक्षा जास्त दर्जेदार कार्यक्रम पुढच्या वर्षी ठेवणार आहे. तर असा उपक्रम आहे आपल्या केंद्रातून. बरं, आता हे सगळं तुम्ही वेगळं पण सांगितलं, पण आता जो 6वा वर्धापन झाला ना ते 7वा करणार आहे. तर आजचे जे कार्यक्रम आहेत ह्या कार्यक्रमा व्यतिरिक्त अजून काही नियोजित आहेत का तुमचे वेगळे कार्यक्रम? ह्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त नियोजन कसं असतं, जर आपण समजा बालसंस्कार विद्यार्थी असतील बालसंस्कार केंद्रातील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक उपक्रम ठेवणार आहे. पुढं डिक्लेअर केला जाईल. आता सध्या नाही तो, पण पुढच्या वेळेस तो डिक्लेअर केला जाईल पुढच्या वेळेस. धन्यवाद. आणि कसा हा प्रवास त्यांचा झालेला, हा सर्व प्रवास कार्यक्रम कोण होते, सर्व स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज भक्त मानदेश भूषणशी बोललेले आहेत. या सर्वांना धन्यवाद. आणि जो यांचा प्रवास आहे पुढील या प्रवासास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.